महिन्याकाठी रेशनसाठी दुकानांच्या चक्रा मारणं, लांबच लांब रांगेत उभं राहणं आणि तरीही वेळेत धान्य मिळेल की नाही याचं टेन्शन असणं हे सगळं आता बदलण्याच्या मार्गावर आहे. कारण सरकार एक मोठा निर्णय घेत आहे. आता रेशन मिळणार आहे सरळ ATM मधून. हो, बँकेच्या ATM सारखंच धान्य ATM आलंय, जिथे तुम्हाला एक खास कार्ड दिलं जाईल, जे मशीनमध्ये स्वॅप केलं की तुमच्या रेशन कार्डवर असलेल्या कोट्यातून धान्य मशीनमधून बाहेर येईल. सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू होणाऱ्या या प्रोजेक्टसाठी आपल्या महाराष्ट्राची निवड झाली आहे आणि सुरुवात नाशिक, ठाणे आणि नागपूर या शहरांपासून होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढे संपूर्ण देशभर हीच सिस्टीम लागू होण्याची शक्यता आहे. या नव्या व्यवस्थेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, कारण आता दर महिन्याला रेशन दुकानात जाऊन उभं राहण्याची गरज उरणार नाही. मशीनमुळे प्रोसेस फास्ट होईल, पारदर्शकता वाढेल आणि लाभार्थ्यांना त्यांचं पूर्ण धान्य योग्य प्रमाणात मिळेल. पण या सगळ्यात एक मोठा प्रश्नही पुढे येतो. जर सगळं धान्य ATM मधून मिळायला लागलं तर पारंपरिक रेशन दुकानदारांचं काय, त्यांच्या उपजीविकेचं काय होणार? हा मुद्दा पुढच्या काळात चर्चेचा विषय ठरू शकतो. याच दरम्यान राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी आणखी एक निर्णय घेतला आहे. अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यातच पुढच्या 3 महिन्यांचं म्हणजेच एप्रिल, मे आणि जूनचं धान्य एकाच वेळी दिलं जाणार आहे. त्यामुळे या गटातील लोकांना दर महिन्याला रेशन दुकानात जाण्याची आता गरज उरणार नाही. म्हणजेच एकीकडे नवीन धान्य ATM सिस्टीमची तयारी आणि दुसरीकडे एकाच वेळी 3 महिन्यांचं धान्य. या दोन्ही निर्णयांमुळे रेशन सिस्टीममध्ये मोठा बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत. तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का? आणि धान्य ATM खरंच गेम चेंजर ठरणार का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.